नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 9 फेब्रुवारी आणि सकाळचे बघू शकता 9:34 झाले आणि सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये बघू शकता आपल्या गॅप ओपनिंग मिळालं 188 पॉईंटच्या जवळपास. आणि पहिल्या एका मिनिटामध्ये आपल्याला सडनली शार्प सेलिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मार्केट थोडंसं वरच्या लेवलवर सस्टेन होण्यासाठी असमर्थ होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण या लेवलपासून बघू शकता मार्केटने चांगल्या प्रकारची फुल बेअरिश कॅन्डल या ठिकाणी दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होतं आहे आपल्याला, असं या ठिकाणी थोडंसं या कॅन्डल्सवर दिसून येत आहे. आता महत्त्वाची लेवल काय, ही जी 25,800ची लेवल आहे, या 25,800च्या लेवलच्या खालती आता सध्या आपल्याला निफ्टी ट्रेड होताना दिसून येत आहे. म्हणजे ही लेवल डाऊन साईडला ब्रेक केली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता समोरचा सपोर्ट आपल्याला 25,700 आणि 25,600. आता हे सपोर्ट किती इफेक्टिव्ह राहतील हे थोडंसं आपण ऑप्शन चेन डाटावरून बघूया. आणि सेलिंग प्रेशर आणखी किती प्रमाणात वाढू शकते हे सुद्धा आपल्याला ऑप्शन चेन डाटामध्ये समजून येईल. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीचे ऑप्शन चेन. निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पोझिशन कशा प्रकारे तयार झालेली आहे हे पूर्ण लक्षात येऊन जाईल. तर सर्वात पहिले बघू शकता आता करंट मार्केट प्राईस जी चालली आहे आपली 25,800. ठीक आहे, 25,800च्या जवळपास सध्या मार्केट आपल्याला करंट मार्केट प्राईस दिसून येत आहे. यानुसार आपल्याला 25,800च्या या पर्टिक्युलर लेवलवर डाटा दोन्हीही बाजूला कशा प्रकारे तयार झालेला आहे थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे. तर यामध्ये कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग पहिल्यांदा समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघू शकता कॉल रायटिंग. तर कॉल रायटिंग कारण मार्केट वरून एकदम सेलिंगमध्ये कन्वर्ट होत असल्यामुळे आपण थोडंसं कॉल रायटिंग सर्वात पहिल्यांदा बघूया. तर या 25,800च्या या पर्टिक्युलर ठिकाणी 1,92,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये 82 लाखाचा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. तरी एक रजिस्टन्सची लेवल आपल्याला सध्या म्हणू शकतो आपण. त्यानंतर 25,900 25,900च्या लेवलवरती बघू शकता डाटा किती आहे सध्या 1,56,00,000चा टोटल डाटा आहे आणि त्यामध्ये 86 लाखाचा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झाला आहे. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन बनवले असे हे सुद्धा रजिस्टन्सचं काम करणार आहे. त्याचबरोबर 25,850 या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर बघू शकता डाटा किती आहे 1,00,00,000 प्लसच डाटा तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी. तिन्ही ठिकाणी या ठिकाणी 1,92,00,000 1,30,00,000 1,54,00,000 या तिन्ही ठिकाणी बघू शकता 1.5 करोडच्या जवळपास ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसून येतं. म्हणजे सेलिंग कंटिन्यू स्ट्रॉंगली आहे असं या ठिकाणी समजू शकते. आणि आपल्याला हा ओपन OI चेनच्या कॉलममध्ये सुद्धा ओपन इंटरेस्ट चांगल्या प्रकारे वाढलेला दिसून येत आहे. म्हणजे सेलिंग कंटिन्यू आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता महत्त्वाची लेवल कुठली आहे की 25,800च्या लेवलच्या वरती ट्रेड होत असताना या 25,800च्या लेवलवर पुट रायटिंग बघा किती 1,60,00,000ची आणि त्यामध्ये 1,26,00,000चा ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे आज. ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या. आणि मार्केट सध्या 25,700च्या म्हणजे 800च्या जवळपास आहे. 25,793 चालू आहे म्हणजे 25,800वरच आहे. यांना काय पाहिजे की मार्केट या 25,800च्या वरती सस्टेन राहायला पाहिजे. परंतु या ठिकाणी काय होत आहे की थोडंसं मार्केट गॅप ओपनिंग झाल्यामुळे प्रॉफिट बुकिंग होत आहे. ज्या खालच्या पोझिशन ऑलरेडी ज्या तेजीसाठी ह्या थोडीशी या ठिकाणी वरच्या लेवलवर सेलिंग करत आहे. कारण त्यानंतर 26,000ची ही लेवल स्ट्रॉंगली एक रेजिस्टन्स झोन सायकोलॉजिकल आणि डाटाच्या नुसार सुद्धा स्ट्रॉंगली रेजिस्टन्स झोन आहे. कारण या ठिकाणी 2,46,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. आणि या 3-4ही ठिकाणी चांगल्या प्रकारे ओपन इंटरेस्ट ॲड होत असल्यामुळे कॉल रायटिंगचा या ठिकाणी काय होतं की ह्या ज्या काही पोझिशन आता तेजीसाठी तयार झालेल्या आहे ह्या थोडंसं डाटा कमी करतात. कारण आता 25,800च्या या लेवलवर 1,60,00,000 त्यामध्ये 1,26,00,000चा ओपन इंटरेस्ट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता समोरील सपोर्ट कुठला आहे 25,700. 25,700च्या लेवलवर कुठे डाटा या ठिकाणी 1,32,00,000 त्यामध्ये 81,00,000चा ॲड झालेला आहे. आता महत्त्वाची मेक अँड ब्रेक लेवल एकच आहे की 25,800. या 25,800च्या लेवलवरती हा जो डाटा आहे 1,60,00,000चा हा जर कमी झाला तर तुम्हाला 25,700 ते 25,600पर्यंत पुन्हा मार्केट डाऊन साईडला येताना दिसू शकते. कारण आता ही लेवल ब्रेक केल्याच्यानंतर तुम्हाला 25,700 शिवाय सपोर्ट नाही आहे. ही लेवल ब्रेक केल्याच्यानंतर 25,700 या ठिकाणी 1,32,00,000 आणि ही सुद्धा जर लेवल ब्रेक झाली तर 1,17,00,000 हे अशा प्रकारचे हे 3 आपल्याला सपोर्ट खाली आता सध्या दिसून येत आहे. पहिला सपोर्ट 25,700 आणि 25,600 आणि सध्या आपण ज्या ट्रेडवर ज्या प्राईजवर ट्रेड करत आहे 25,800. आता हा 1,60,00,000चा ओपन इंटरेस्ट जर कमी होत असेल तर नक्कीच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढ आणि कमी व्हायला पाहिजे. कारण या ठिकाणचा डाटा जबरदस्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला डाऊन साईडला यायलाच पाहिजे. फक्त आता डाऊन साईडला आल्याच्या नंतर काय होतं की या ठिकाणी बघू शकता शॉर्ट कव्हरिंग होत आहे. म्हणजे मार्केट काय होत आहे थोडंसं सपोर्ट साईडला आलं की या ठिकाणी काय होणार आहे इकडचे हे पोझिशन जे कॉल रायटिंगचे आहेत. कारण यांना काय पाहिजे होतं मार्केटमध्ये मंदी व्हायला पाहिजे परंतु मंदी होत नाही, तेजी होत आहे. थोडंसं आता मंदी जर झाली यांचं थोडंसं फेवरमध्ये मार्केट येतं. हे आपले पोझिशन थोडेसे या ठिकाणी हलक्या करताना तुम्हाला दिसून येतात. तर अशा कंडिशनमध्ये शॉर्ट कव्हरिंगचा सपोर्ट तुम्हाला डाऊन साईडला पाहायला मिळेल एवढं लक्षात ठेवा. कारण हे अशा प्रकारचा सध्या डाटा दिसून येतं. कारण या ठिकाणी निगेटिव्हमध्ये डाटा चालला म्हणजे मार्केट थोडंसं डाऊन साईडला आणते आणि हे पोझिशन आपले प्युअर अप करते नो प्रॉफिट नो लॉसमध्ये असं या ठिकाणी म्हणू शकतो. ही कंडिशन सध्या आपल्याला
या ठिकाणी दिसून येते आणि हा डाटासुद्धा. आता थोडंसं बघूया ह्या डाटानुसार आपल्याला PCR लेवल काय म्हणते. तर PCR लेवलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की आजची PCR लेवल काय आहे. PCR लेवलसुद्धा आपली नो व्हॅल्यू न्यूट्रल व्हॅल्यूमध्ये असल्यासारखे 0.84 असल्यामुळे या साईडला मार्केट पुन्हा सेलिंगकडे जाण्याचं शक्यता मला जास्त दिसते. कारण PCR एकदम बाईंग प्राईजला नाही आहे. आपली PCR बाईंग झोनमध्ये नाही आहे, सेलिंग साईडलाच आहे. त्याच्यामुळे ही ऑप्शन चेनमध्ये जो डाटा काही आता तुम्हाला मी सांगितलेला आहे, हा डाटा 100% या ठिकाणी वर्क करेलच. कारण ही 25,800ची आता सध्या महत्त्वाची लेवल आहे. 25,800च्या या लेवलवर बघू शकता 1,53,00,000 आहे, ज्यामध्ये 1,19,00,000 ॲड झालेला आहे आणि सेम स्ट्राईक प्राईजला 2,15,00,000 आहे, त्यामध्ये 1,05,00,000 ॲड झालेला आहे. या ठिकाणी डिफरन्स बघू शकता तुम्ही किती आहे, भरपूर प्रमाणात डिफरन्स आहे. त्याच्यामुळे ही चांगल्या प्रकारे आता हा डाटा कमी व्हायला सुरुवात होईल. हा डाटा कमी व्हायला सुरुवात झाल्यामुळेच मार्केटमध्ये आता तुम्हाला सेलिंग म्हणजे हा सपोर्ट जो आहे हा कमजोर होताना तुम्हाला दिसून येईल. तर त्यामुळे या ठिकाणी सेलिंग पुन्हा जबरदस्त वाढणार. त्यामुळे मार्केट पुन्हा 25,700, त्यानंतर ही जर लेवल ब्रेक झाली तर 25,600 अशा प्रकारचा डाटा आपल्या या ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला लेवल पाहायला मिळू शकते. हे लक्षात ठेवा. कारण वरच्या साईडला जबरदस्त कॉल रायटिंग होऊन मंदीच्या पोझिशन या ठिकाणी सेलिंग साईडला रेजिस्टन्स झोनसाठी तयार झालेले आहेत. त्यामुळे ही लेवल चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह राहणार आहे. हे झालं ऑप्शन चेन डाटानुसार. आता चार्टवर बघू शकता, हे बघू शकता चार्टवर 25,800ची लेवल परफेक्टली आपल्या या ठिकाणी हे करत आहे वर्क आहे. मार्केटमध्ये गॅप ओपनिंग दिलं, गॅप ओपनिंगच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये रेजिस्टन्स घेऊन मार्केटने काय सडनली फुल सेलिंग दिली आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे, फ्रेश सेलिंगसुद्धा झालेलं आहे. आता फ्रेश सेलिंग कुठून झालेलं आहे, जेव्हा मार्केटने या लेवलच्या वरती थोडंसं सस्टेन राहण्याचा प्रयत्न केला, परंतु ही कॅन्डल जेव्हा बनली, ही जेव्हा कॅन्डल बनत होती तेव्हा या ठिकाणी काय झालं, सेलिंग प्रेशर पुन्हा वाढलं आणि फायनली ही लेवल मार्केटने काय ब्रेक केली आहे डाऊन साईडला. कोणची, 25,800ची. आणि या मार्केट जर डाटाच्या हिशोबाने जर पाहिलं तर 25,800च्या वरती सस्टेन राहायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी सस्टेन राहिली नाही आहे. ही लेवल ब्रेक करून मार्केट काय आता डाऊन साईडला जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आता हा सपोर्ट पहिला, हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर 25,600 दुसरा सपोर्ट, हा सपोर्ट 1, हा सपोर्ट 2, अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला ऑप्शन चेन डाटाच्या नुसार पाहायला मिळत आहे. कारण अशा प्रकारचं आपल्याला प्रीमियम ऑप्शनच्या प्रीमियममध्ये सुद्धा बिहेवियर याचं दिसून येत आहे. कारण मार्केटमध्ये कॉल ऑप्शनच्या किमती सस्टेन होत नाही आहे. त्याच्यामुळे हे 100% अशा प्रकारचं आपल्याला मोमेंटम पाहायला मिळेल. आता वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये जरी बघितलं तर हे बघू शकता, हा जो गॅप आहे हा गॅप फिल करणार आहे. काय त्यावरती सस्टेन नाही राहू शकत आहे. तो ही लेवल इथपर्यंत येऊ शकते 100%. तर आपला ऑप्शन चेनचा डाटासुद्धा त्या प्रकारचा तयार झालेला आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचे काय, या लेवलचा आता हा जो रेजिस्टन्स पहिल्यापासून घेता, हा सपोर्टचा सुद्धा आता 25,800च्या वरती जर मार्केट सस्टेन केलं तर पुन्हा तो शॉर्ट कवरिंगसुद्धा घेऊ शकते. आता महत्त्वाचं काय की हा डाटा कशा प्रकारे, परंतु या ऑप्शनच्या चार्ट पॅटर्ननुसार काय आहे की हा एक रेजिस्टन्स, हा जो एक सपोर्ट होता, हा जो एक रेजिस्टन्स होता, हा एक रेजिस्टन्स होता आहे. मार्केटने या रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या साईडला सस्टेन राहण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु पुन्हा या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे हा या ठिकाणचा हा सपोर्ट जो मार्केटने घेतला सकाळच्या पहिल्या याच्यामध्ये 15 मिनिटामध्ये, तो सपोर्ट ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला सध्या सस्टेन राहत आहे. त्यामुळे शक्यता आहे की डाऊन साईडलाच मार्केट अशा प्रकारचा ट्रेंड कंटिन्यू करेल. ठीक आहे. अशा प्रकारचे आपलं सध्या पोझिशन या ठिकाणी दिसून येत आहे. बघूया आता समोरच्या याच्यामध्ये कशा प्रकारचा मोमेंटम मिळते. ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला सेलिंग साईडलाच मार्केट पाहायला मिळेल.